टँकरच्या टँकर आणून जमिनी रस्ते धुतले आणि त्याची कितीतरी करोडोची बिलं महापालिकेची वापरली. जीएसटीचा परतावा एकच आलाय असं कळतंय. तुम्ही ज्या खर्च केलेल्या ठेवी आहेत त्या कुठे केल्या त्याची श्वेतपत्रिका द्या की मुंबईकरांना काळे दिवस दिसायला सुरुवात झाली आहे. मुंबई महानगरपालिकेचं बजेट सादर झालंय. 81,000 कोटीहून अधिक रुपयांचं हे बजेट आहे आणि आपण पाहिलं तर या संपूर्ण जे आहे बजेट दरम्यान मुंबई महानगरपालिकेमधील ठेवी असतील याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं असतं आणि याच मुद्द्यावरून आता राजकीय वातावरण देखील तापण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. यामागचं कारण म्हणजे 33,000 कोटी रुपयांहून अधिक ज्या ठेवी आहेत त्या आता मुंबई महानगरपालिका विविध कामासाठी जे आहे वापरण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी शिवसेनेची सत्ता या मुंबई महानगरपालिकेवर होती. मात्र त्यावेळेस अधिक जो आहे ठेवींवर भर दिला जात होता. मात्र आता महायुतीचं सरकार आल्यानंतर याच ठेवी आता कुठेतरी अनेक कामांसाठी वापरल्या जात असल्यामुळे या मुद्द्यावरून आता अनेक प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. याच मुद्द्यावर भाष्य करण्यासाठी आपल्यासोबत किशोरीताई पेडणेकर आहेत. ताई, नुकतीच बातमी आली आहे ज्या ठेवी आहेत त्या आता अनेक वर्षानुवर्षे शिवसेनेने सिक्युअर ठेवलेल्या होत्या. मात्र आता त्याच महायुतीच्या काळामध्ये अनेक कामांसाठी वापरण्यात येणार असल्याचं आता आयुक्तांकडून देखील जो अर्थसंकल्प सादर करण्यात आला त्यामध्ये मेन्शन करण्यात आलेला आहे. काय सांगणार याबद्दल? मुळामध्ये महानगरपालिकेच्या ठेवींचा जो माहिती आहे ती समजून घ्यायला लागेल. 92,000 कोटी 7 मार्च 2022ला जेव्हा आमचा नगरसेवक कार्यकाल समाप्ती झाली सर्व पक्षीय नगरसेवकांचा, त्यानंतर प्रशासक म्हणून कारभार चालू झाला. अर्थात प्रशासकाला राज्य सरकारकडनं चालवलं जातं हे नागरिकांना सगळ्यांना माहिती आहे. ते चालवत असताना 24,000 कोटी या मधल्या 2 वर्ष 9 महिने जे इलेक्शन झाल्या नाहीत, 22 ते 23, 23 ते 24, 24 ते 25 आणि आम्ही निवडून आलेल्या दिवसापर्यंत ते झाल्या नाहीत. त्यामुळे उर्वरित जो राहिला 67,000 कोटी ते शिल्लक असताना 67,000 कोटीमध्ये 44,000 कोटीला हातच लावायचा नसतो आणि नियम आहे. तो नियम कशासाठी आहे तर बीएमसीचे कर्मचारी रिटायर्ड होतात. त्या रिटायर्ड कर्मचाऱ्यांना पेन्शन त्यांचे असलेलं त्यांना सगळी ग्रॅज्युटी जी मिळते त्याच्यासाठी तो खर्च करायचा असतो त्या 44,000 कोटींमध्ये. त्यामुळे ते 44,000 असे बंदिस्त आहेत. म्हणजे त्याला नियम पण बरेच आहेत. पण ते सगळे आता निकाली काढून नियमाला फाट देऊन तुम्ही पुन्हा 36,000 कोटी काय तर म्हणे पायाभूत सुविधा वगैरे वगैरे. चला, जेव्हा आम्ही 92,000 कोटी शिल्लक ठेवले त्यावेळेला आम्ही कोस्टल सारखा मोठा प्रोजेक्ट ज्याला मुंबईकरांचा ड्रीम प्रोजेक्ट जो उद्धवजींनी स्वतः व्यवस्थित त्याला हँडल करून प्रशासनाच्या माध्यमातून तो राबवला गेला. शेवटच्या रिपोर्ट म्हणजे ज्यावेळेला शिल्लक होतं काम तर त्या शिल्लक कामामध्ये पुन्हा वाढ केली. तुम्ही त्या कोस्टल रोडचं जर बजेट बघाल तर कितीतरी 1,000 कोटींनी वाढले. कारण कोस्टल हा 23ला पूर्ण होणार होता. त्याच्यातले टेक्निकली सगळे हे आम्ही पाहिले होते. स्वतः उद्धवजी किंवा स्वतः आदित्य जाऊन व्हिजिट घेत होते. जे जुने फोटो बघाल आपण त्याच्यात बोलणारे कोणी नव्हते. हरकत नाही, तरी पण आम्ही म्हणतो जीएसटीचा परतावा एकच आलाय असं कळतंय. जो आम्हाला महानगरपालिकेच्या सभेमध्ये उद्धवजींच्या आणि केंद्रातून आलेला अगदी डामाडौलात आम्हाला दिला तो अजूनही जीएसटीचा पण प्रॉब्लेम आहे.
आणि जर ज्या वेळेला 600 कोटीची तूट भरून काढून आम्ही 92,000 कोटीला ठेवी नेऊन ठेवले आहेत, आमचं पण वैयक्तिक तेच मत आहे. माझं वैयक्तिक तर नक्की आहे, पण पक्ष म्हणून किंवा एक ट्रस्टी म्हणून सर्व पक्षीय, तुम्ही ज्या खर्च केलेल्या ठेवी आहेत त्या कुठे केल्या त्याची श्वेतपत्रिका द्या. तेव्हा पण तुम्ही तेच सांगितलेलं पायाभूत सुविधा करतोय, टँकरच्या टँकर आणून जमिनी रस्ते धुतले आणि त्याची कितीतरी करोडोची बिलं महापालिकेची वापरली. आम्हाला द्या ना श्वेतपत्रिका. तेव्हा तुम्ही सांगणार संकेतस्थळावर जा. का मुंबईकरांचा नेतृत्व करतोय, प्रत्येक वॉर्डमधनं नगरसेवक सगळे आलेले आहेत, त्यांना हक्क नाही हे श्वेतपत्रिका मागण्याचा? आणि जर आम्ही म्हणतोय की 44,000 कोटी हे लॉक असतात, फक्त कर्मचाऱ्यांसाठी असतात, रिटायर्ड कर्मचाऱ्यांची देणी, रिटायर्ड कर्मचाऱ्यांना त्यांची आपण रिटायर्ड झाल्यानंतर जे देतो पेन्शन, ते याच्यासाठी आहे. त्याच्या खाली तुम्ही आता उतरताय. म्हणजे नेमकं ज्या डबगाईला आलेल्या महापालिका आहेत, या नागपूरसारखी महापालिका बघा ना त्यांचं बजेट, ठाण्यासारखी बघा ना त्यांची डबगाई. मग ही जी सर्व बाजूनी श्रीमंत महापालिका, तिला काय कटोरा घेऊन राज्य सरकारच्या दारात आम्ही जाऊन उभं राहावं, आम्ही म्हणजे सर्व मुंबईकरांनी, हे तुम्हाला अपेक्षित आहे का? आणि अशी वेळ आणताय का मुंबईकरांसाठी? मग जे आमचे संजय राऊत साहेब कायम म्हणत आलेत, त्यांचा जो बोलण्याचा रोख असतो तो भविष्यात काय वेध घेणार आहे असा रोख असतो. आणि तेच सांगितलं ना की मुंबईकरांना काळे दिवस दिसायला सुरुवात झाली आहे. हे आत्ताच चालू झालंय. म्हणजे जर आमच्या कोटीचे कोटी उड्डाणं घेऊन तुम्ही ठेवी संपवल्या, आजही बघा मुंबई महापालिकांच्या सगळ्या योजना, ही लाडकी बहीण योजना आमच्यावरच मारली. मला कळतंय पण ते देत नाहीये. मला तेच खरं खोटं करायचं. कदाचित माझी माहिती चुकीची असू शकेल, पण तुम्ही द्याल तेव्हा मी म्हणेन की चुकीची आहे म्हणून. आम्हाला देतच नाहीये की ती लाडक्या बहिणीसाठी पहिल्या हप्त्याला वापरली म्हणून महापालिकेच्या ठेवीमधनं. आणि ते बरोबर नाही. कारण महापालिकेचं बजेट हे एखाद्या राज्याच्या म्हणजे छोट्या राज्यांच्या बजेटप्रमाणे आमची महापालिका आहे. आणि श्रीमंत महापालिका, तिला ग्रहण लावण्याचं काम चाललंय. 36,000 कोटी काय त्याचाही आम्हाला मिळाला पाहिजे. आधी का खर्च केले, कशाला केले, त्याची श्वेतपत्रिका निघाली पाहिजे. नक्कीच ताई, आता तुम्ही उल्लेख केला की शिवसेनेच्या वेळेस 92,000 कोटींच्या इतक्या ठेवी होत्या. आता जे आहे त्याचा वापर केला जातोय हळूहळू अनेक कामांमध्ये. एकंदरीतच समोरील जे पक्ष आहेत त्यांच्याकडूनही बोलण्यात येत होतं की याच मुद्द्यावरती ज्या ठेवी ठेवल्या आहेत, खालच्या दर्जाची अनेकदा भाषा वापरण्यात आली, त्या काय चाटायच्या आहेत का असं त्यावेळेस बोललं गेलं होतं. तर एकंदरीतच या संपूर्ण जे आहे मुद्द्यावरून हळूहळू मुंबई पोखरण्याचा प्रयत्न केला जातोय का, असं वाटतं का तुम्हाला? बरं झालं चॅनलवाल्यांनी पण आता सुरू केलंय बोलायला आणि धाडस दाखवतायत. चांगलंय. सुरू केलं नाही, सुरू झालेलं आहे. ज्या वेळेला त्या ठेवींवरना माननीय सन्माननीय पंतप्रधान जेव्हा म्हणाले की ठेवी ठेवून चालत नाही, त्या लोकांसाठी वापरल्या पाहिजे, निश्चित अगदी बरोबर बोलत होते. पण त्या ठेवी ठेवत असताना आम्ही अनेक प्रोजेक्ट जन्माला घातले. ठेवी शिल्लक ठेवून आम्ही काम केलं. मग तुम्ही जे आम्हाला उलटे प्रश्न विचारता, तुम्ही केलं काय 25 वर्षात? आम्ही हेच सांगत आलो ना की 25 वर्षात आम्ही ठेवी ठेवून मुंबईकरांना चांगले दिवस दिले. आणि तुम्ही आमच्या आता ठेवलेल्या ठेवी मोडून तुम्ही मुंबईकरांना काळे दिवस दाखवताय असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच ताई, एकीकडे या संपूर्ण जे आहे अर्थसंकल्प सादर करत असताना वारंवार आदित्य ठाकरे असतील ते प्रदूषणाच्या मुद्द्यावर बोलतायत. वाढतं प्रदूषण आहे, आयक्यू लेवल जो आहे आपण पाहिला तर तो देखील जो आपण म्हटलं तर कुठेतरी जे हवामान आहे ते बदलत चाललेलं आहे. तर या मुद्द्यांवरती देखील भर घालणं तितकंच गरजेचं आहे का? खरं म्हणजे मुंबईकरांसाठी जे जे चांगलं आहे
ते नेहमीच म्हणजे तुम्ही जर आदित्य उद्धव ठाकरे हे आमच्या पक्षाचे युवा नेते आहेत, आमदार आहेत, त्यांनी जी विजन अगदी प्रथमा दाखवली स्वतःच्या कामातून, शाळांचे बदल, शाळांमध्ये आणलेले बोर्ड, मुलांसाठी लागणाऱ्या वस्तू, ज्या शाळेमध्ये पट नाही तर विद्यार्थ्यांची संख्या, आज जर बघाल तर आमच्याकडे पत्र घेण्यासाठी लोकांची लाईन लागते. आज नाही म्हटलं तर 4,000च्या वर संख्या वाढवली. आता तो पट प्रत्येक प्रिन्सिपल ठरवतो, 20 याचा पट असावा की 50चा पट असावा, वर्गानुसार पट असतो. मी पट नाही म्हणणार, मी विद्यार्थ्यांची संख्या म्हणेन. ती संख्या संपूर्ण महापालिकेच्या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली, कारण आदित्य साहेबांनी या महापालिकेमध्ये ती शैक्षणिक क्रांती ज्या आमच्या गरीब मध्यमवर्गीय लोकांना, ज्या CBSE बोर्ड असेल, ICC बोर्ड असेल, असे 5 बोर्ड त्यांनी आणले. त्याच्यामध्ये ॲडमिशन मिळणं कठीण होतं, डोनेशन खूप द्यावं लागतं. मग माझ्या स्लममध्ये राहणारा विद्यार्थी असेल, चाळींमध्ये किंवा अगदी मध्यमवर्गीयांच्या सोसायटीमध्ये राहणारा विद्यार्थी, त्याला ह्या शाळा बाहेरच्या जागतिक पातळीवर नेऊन ठेवण्याचं काम हे आम्हीच केलं ना. आणि आम्ही ते पूर्ण निशुल्क शिक्षण देतोय. उलट माझं तर म्हणणं आहे की आपण केरळ राज्य आता जे करतंय, बऱ्याच वेळेला आपण नको तिकडे ती कॉपी करतो. केरळ राज्यासारखी कॉपी करा ना. त्यांच्याबरोबर तुलनात्मक होऊ नाही शकत. महापालिका आणि केरळ राज्य यांचा भौगोलिक परिसर म्हटला तर तो आहे, पण त्यात तुलनात्मक बदल घडले पाहिजे. असे खर्च दाखवून तुलनात्मक बदल नको. काही अगदी शेवटचा प्रश्न आहे की या मुदत ठेवी संदर्भामध्ये आहे, तुम्ही सभागृहात काही आवाज उठवणार आहात का, किंवा या संदर्भात आयुक्त असेल, महापौर असेल, यांच्याशी काही बोलणार आहात? आता एकंदर वाटचाल बघता विरोधकांचा आवाज राज्यात दाबला जातोय, केंद्रात दाबू नाही शकत आहेत, पण राज्यात दाबला जातोय. विरोधी पक्षच नेता नाही दिलाय. इथे पण कदाचित तो प्रकार होण्याचा जास्त प्रमाण आहे, कारण एकदा महापौर जर उठल्या पटापट आटपून तर इथल्या त्यांच्याही नगरसेवकांवर अन्याय होणार आहे. विषय मांडता येणार नाही, फक्त मनमानी कारभार होईल. पण तुमच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून आम्ही मुंबईकरांसाठी काम करू. नक्कीच आपण पाहतोय की या होत्या मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकर. अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलेलं आहे. मग एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजेच हवामानाचं जे वाढतं स्तर आहे, प्रदूषण आहे, यावर त्यांनी भाष्य केलं. यासह शैक्षणिक धोरण जे आता अंदाजपत्रकामध्ये, बजेटमध्ये ज्या प्रकारे राबवण्यात आलेलं आहे त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. यासह अगदी महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवी या संपूर्ण जे आहे विषयावर भाष्य करताना त्यांनी आक्रमकपणे भाष्य केलं असल्याचं पाहायला मिळतंय. याबद्दलचे आणखीन अपडेट आपण जाणून घेत राहू. यासाठी तुम्ही लोकमत मुंबईला नक्की फॉलो करा.